रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, हा महिना कर्क राशीच्या व्यक्तींना भावनांचं वादळ आणणार आहे की एक शांतता प्रस्थापित करणार आहे. हा महिना तुम्हाला हसवणारा कमी आहे, परंतु जास्त खोलामध्ये जाऊन विचार करविणारा असा हा महिना तुमच्यासाठी असणार आहे. या महिन्यात तुम्ही स्वतःलाच एक प्रश्न विचाराल की हे सगळं काही जे घडत आहे माझ्यासोबत, हे मी का सहन करत आहे? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच येणार आहे. आणि तुम्हाला असंही वाटेल की खरंच मी योग्य व्यक्तींसाठी योग्यच करत आहे का? कारण हा महिना तुम्हाला भावनांचा गोंधळ उडवणार आहे. मानसिक तुमची जी काही एक चलबिचल घडविणारा आहे, मन तुमचं चंचल करविणारा असा हा महिना असणार आहे. सोबतच हा महिना भावनांची कसोटी आणि नात्यांची परीक्षा घेणारा पण असणार आहे. तर माझ्या मित्रांनी मैत्रिणींनो, कर्क राशीसाठी नेमका हा महिना कसा असणार आहे हे विस्तारितपणे आता आपण पाहणारच आहोत. परंतु त्या अगोदर तुम्ही मला एक सांगा की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे का? नसेल केले तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या क्रमांकावर नक्कीच तुम्ही माझ्यासोबत संपर्क साधू शकतात. आणि जे मी तुम्हाला काही सांगणार आहे त्यापैकी नेमकं कोणती गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात, कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक होणार आहे, ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे, कारण त्यामुळे आपण राहणार आहोत कनेक्टेड. तर पूर्णपणे हा महिना कर्क राशीच्या व्यक्तींना कसा असणार आहे ते आता आपण पाहूयात. अचानक चंद्र जो आहे तुम्हाला खूप भावनिक बनवणार आहे. या महिन्यामध्ये तुमचं मन सतत अस्वस्थ राहणार आहे, त्यामुळे चंचल पण राहणार आहे. त्यामुळे कोणतेही डिसिजन घेताना तुम्हाला खूप विचार करावा लागणार आहे आणि त्यामुळेच गोंधळ पण निर्माण होणार आहे. डिसिजन मेकिंग लवकर होणार नाही या महिन्यामध्ये, कोणत्याही बाबतीमध्ये असू दे, ते मग पर्सनल असू दे किंवा कामाच्या ठिकाणी असू दे. शनी महाराज तुम्हाला अचानक जबाबदाऱ्या आणणार आहेत आणि त्यासोबतच थकवा पण तुमच्यासाठी ते घेऊन येणार आहेत. गुरु महाराज तुम्हाला मार्गदर्शन आणि संरक्षण देणार आहे. या महिन्यात तुम्ही एखाद्या जुन्या आठवणीमध्ये रमण्याची शक्यता आहे आणि एखाद्या व्यक्तीकडून तुम्ही अपेक्षा पण जास्त ठेवाल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवली आणि ती जर पूर्ण नाही झाली तर त्याचा त्रास तुम्हाला जास्त होणार आहे. आणि या महिन्यामध्ये नक्कीच असं काहीतरी घडणार आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवाल आणि ती पूर्ण होणार नाही, त्याचा त्रास तुमच्या मनावर होणार आहे, त्याचा त्रास तुम्हाला होणार आहे. तर या सगळ्यातून बचाव करण्यासाठी थोडंसं तुम्ही अगोदरपासूनच थोडंसं प्रिपेअर राहा. महिला वर्गासाठी मात्र हा महिना थोडंसं मनाला लागणारा असा आहे. कोणीतरी काहीतरी चुकून जरी तुमच्याबद्दल काही बोललं किंवा दुसऱ्यांकडून तुम्हाला काही गोष्टी समजल्या की तुमच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये काय समज आहेत किंवा ते तुमच्याबद्दल काय विचार करतात, तर त्या गोष्टी पण तुम्हाला त्रास देणार आहेत आणि त्याचं तुम्ही जास्त बाऊ पण करणार आहात या महिन्यामध्ये, कारण तुमचं मन ह्या महिन्यामध्ये खूप अस्वस्थ आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुमच्या मनावर नक्कीच होणार आहे. तर याची खबरदारी तुम्ही घ्या. घर, कुटुंब आणि तुमची मुले यांच्याकडे तुम्हाला जास्त लक्ष द्यावं लागणार आहे. तुम्हाला स्वतःसाठी अजिबात वेळ पुरणार नाही. काही महिलांना तर त्यांच्या जोडीदाराकडून एक भावनिक आधार जो मिळत असतो ना, तो कुठेतरी कमी पडत आहे अशी जाणीव होईल. कुठेतरी एक त्यांच्याबद्दल की ते माझा विचार करत नाही आहेत असं तुमच्या मनामध्ये येतील गोष्टी आणि त्या तुमच्या मनावर पण नक्कीच परिणाम करणार आहे. आणि असंही वाटेल अधूनमधून की सगळं काही माझ्यावरच आहे, सगळं मीच करत आहे, म्हणजे एक मीपणाची भावना या महिन्यामध्ये येऊ शकते आणि त्याचा त्रास तुम्हालाही होणार आहे आणि तुमच्या कुटुंबातील सगळ्या व्यक्तींना पण होणार आहे. तुमचं मानसिक आरोग्य जपणं हे खूप महत्त्वाचं आहे या महिन्यामध्ये, कारण मानसिक आरोग्य जपलात तरच तुमचं त्याचं शारीरिक आरोग्य पण जपण्यामध्ये किंवा त्याची काळजी घेण्यामध्ये तुम्ही सफल असणार आहात. कारण मन चंचल असेल, मन अस्वस्थ असेल तर त्याचा परिणाम हा डायरेक्ट आपल्या शरीरावर होतो, आपल्या आरोग्यावर होत असतो. तर याची तुम्हाला खबरदारी घ्यायची आहे. विद्यार्थी वर्गाला पण थोडंसं असा चढउतार असलेला महिना असणार आहे. कसं तर तुम्हाला अभ्यास तर खूप करू वाटत आहे, मनापासून इच्छा आहे की मला या गोष्टीचं ज्ञान अजून घ्यायचं आहे किंवा मला जाणून घ्यायच्या आहेत गोष्टी, अभ्यास करायचा आहे नवनवीन विषयांचा, परंतु तुमचं मन जे आहे ते थोडंसं चलबिचल असल्यामुळे
तुम्ही ठरवण्यामध्ये असफल असणार आहात. म्हणजे तुम्हाला वाटतं जर बुद्धीने विचार केला तर वाटतं की मी हे करावं, हे ज्ञान मी मिळवावं, परंतु तुमचं मन तुम्हाला ते करू देणार नाही या महिन्यामध्ये. सो मनाला स्ट्रॉंग करण्यासाठी काहीतरी तुम्ही उपाय करा किंवा मेडिटेशन करण्याची तुम्हाला गरज आहे असं मला वाटतं. कॉन्सन्ट्रेशन कसं वाढवावं यावर तुम्ही या महिन्यामध्ये जास्त काम केलं पाहिजे. तुम्ही जर लेखन, कला किंवा कोणत्या तरी एखाद्या क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करत असाल तर तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळण्याची शक्यता आहे. गणित आणि लॉजिक यासारखे जे काही विषय असतील तर त्यामध्ये थोडंसं या महिन्यात कंटाळा येण्याची शक्यता आहे. तुम्हाला ते बोरिंग सोबतच तुम्ही तुमच्या आई-वडिलांचा विशेष करून सल्ला ऐकायला हवा आहे. उगीचच तुम्ही तुमचंच मत खरं करण्यावर भर देऊ नका. कधीतरी त्यांचंही ऐका, त्यांच्याही मताला तुम्ही या महिन्यामध्ये महत्त्व द्यायला पाहिजे, कारण ते तुमच्या योग्यतेसाठी किंवा तुमच्या चांगल्यासाठीच, भल्यासाठीच. कोणत्याही गोष्टीमध्ये आई-वडिलांसोबत हट्ट करू नका. हा महिना तुम्हाला सर्वार्थाने एक तुमचा पाया, ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी जो पाया आहे तो भक्कम करण्यासाठी आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. तरुण वर्गाला मात्र हा महिना भावना विरुद्ध प्रॅक्टिकल किंवा वास्तव जे आहे ते असणार आहे. म्हणजे भावनेत तुम्ही वेगळे निर्णय घ्याल, पण वास्तवमध्ये काही गोष्टी वेगळ्याच घडतात हे पण तुम्हाला दर्शनास येईल. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत ना, तर त्यांना त्यांचं जे काही जुने नातं होतं त्यांचे काही क्षण आठवतील आणि त्याचा तुम्हाला त्रास होईल. तुम्ही नकळतपणेच तुमच्या भूतकाळामध्ये रमण्याची पण शक्यता आहे, परंतु त्याचा त्रास हा तुम्हालाच होणार आहे हे पण लक्षात ठेवा. जर तुम्हाला नवीन एखादं दुसरं नातं सुरू करायचं असेल तर थोडंसं काळजी घ्या. तुमचं मन शांत करा, नाहीतर पुन्हा तेच चक्र सुरू होणार आहे. सो याची खबरदारी तुम्ही घ्या. करिअरमध्ये स्वतःवरच तुम्हाला शंका येऊ लागतील, पण आतून एक योग्य मार्गदर्शन पण तुम्हाला मिळेल. सोबतच व्यवसाय करणाऱ्यांसाठी मात्र हा जो महिना आहे ना, तो वेगळंच एक अनुभव देणार आहे. तुम्ही एक नवीन काहीतरी सुरू करण्याचा विचार करत होता तर या महिन्यामध्ये नक्कीच तुम्हाला ती सुरुवात तुम्ही करू शकता. परंतु इथे पण तुम्हाला डिसिजन मेकिंग जे आहे ते मोठ्यांचा एक परामर्श घेऊन जर घेतलात तुम्ही डिसिजन, तरच तुम्हाला ते योग्य फळे देण्याची शक्यता आहे. सोबतच आर्थिक जे कोणते तुम्हाला निर्णय घ्यायचे असतील किंवा एखादा नवीन तुम्हाला करार करायचा असेल तर तिथे पण बुद्धीने विचार करा. मनाने जर विचार केला तर कधी कधी त्याचं नुकसान होण्याची पण या महिन्यामध्ये शक्यता दिसत आहे. तर बुद्धीने विचार करा आणि कोणतेही निर्णय घ्या. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते त्यांच्यावर पाळत ठेवतील किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवतील किंवा जे त्यांना एक टार्गेट सोपवलेलं आहे ते योग्य टाईममध्ये, योग्य वेळेमध्ये कंप्लीट करतात की नाही याच गोष्टीवर वरिष्ठ मंडळींचं लक्ष असणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणतंही जे काही काम मिळालेलं असेल, जे काही टार्गेट्स असतील ते तुम्हाला कम्प्लिटली मन लावून खूप कष्टाने ते कंप्लीट करायचं आहे आणि तुम्हाला स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे, कारण तुम्हाला तशी संधी मिळालेली आहे किंवा मिळणार आहे. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला थोडंसं मन चंचल किंवा अशांत असलेलं असणार आहे. भावनिक एखादं दडपण आलेलं तुम्हाला जाणवेल. तुमच्या संतानाबाबतीत असू दे किंवा तुमचं एखादं काम असू दे ते कुठेतरी थांबलेलं असणार आहे. त्यामुळे त्याचा परिणाम जो आहे ते तुमच्या मनावर होणार आहे. तुम्हाला एक चिंता सतत त्रास देण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुमचं आरोग्य पण बिघडण्याची खूप दाट शक्यता मला दिसत आहे. थोडंसं बीपीचा त्रास असेल किंवा अपचनाचे त्रास असतील ते होतील. सो थोडंसं लक्ष द्या त्या गोष्टीवर. आरोग्याकडे, खाण्यावर अरबट चरबट खाणं टाळा. जे काही हलके फुलके आहार घ्या, कारण आता हवामान पण बदलत आहे. सो त्याचा पण परिणाम तुमच्यावर होण्याची शक्यता आहे. तर आरोग्याची तुम्ही विशेष करून या महिन्यामध्ये काळजी घ्या. हा जर महिना आपण पाहिलं तर ओव्हरऑल सगळ्याच दृष्टीने खूप असा चढ-उतार असलेला आहे. काही क्षेत्रामध्ये काही ठिकाणी तुम्हाला चांगले अनुभवायला मिळतील, परंतु काही ठिकाणी जिथे डिसिजन तुम्हाला घ्यायचं आहे, एखाद्या निर्णयावर तुम्हाला ठाम राहायचं आहे, तर तिथे तुम्ही डगमगणार आहात. तर याच्यावर थोडंसं काम करा. कॉन्सन्ट्रेशन कसं वाढवायचं याचा विचार तुम्ही करा आणि मग नक्कीच तुम्हाला तुमच्या मनासारखे परिणाम मिळतील. आर्थिकदृष्ट्या जर पाहिलं तर हा जो महिना आहे तो तुम्हाला आर्थिक लाभ मिळवून देईल, परंतु सुरुवातीला नाही. हळूहळू जसं महिना पुढे जाईल तसं हळूहळू शेवटी तुम्हाला आर्थिक लाभ मिळतील आणि त्यामुळे तुम्ही ह्या महिन्यामध्ये बचत करण्यामध्ये पण सफल असणार आहात. खर्च पण अचानकपणे येतील, परंतु तुमचं जे आर्थिक नियोजन आहे त्याच्यामधून ते कव्हर पण होईल. सो इथे चिंता नसावी.
फक्त काळजी घ्या, मन कॉन्सन्ट्रेट किंवा माइंड कसं तुम्ही तुमच्या ताब्यामध्ये ठेवतात ह्या गोष्टीकडे फक्त तुम्ही लक्ष द्या, विशेष करून या महिन्यामध्ये. जर पाहिलं तर सगळ्याच दृष्टीने येणारा प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. आणि तुम्ही जे काही अनुभवणार आहात, जे काही तुमच्यासोबत घडणार आहे कोणतीही गोष्ट, ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे, कारण त्यामुळे आपण राहणार आहोत कनेक्टेड. तर व्हिडिओ किंवा माहिती आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.